झरे येथे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील धाडसी चोरीचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला यश आले आहे। या आव्हानात्मक गुन्ह्याचा कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक आणि गोपनीय माहितीद्वारे बँकेचे लॉकर गॅस कटरने कापून दागिने लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला जेरबंद केले आहे। संशयित राहुल रंजनी शर्मा वय वर्ष 27 राहणार ककराला जिल्हा बुधायू उत्तर प्रदेश, विश्वजित विजय पाटील वय वर्ष 24 राहणार बांबवडे तालुका पलूज, संकेत अरुण जाधव वय वर्ष 26 राहणार बलवडी तालुका खानापूर, इजाज राजू अत्तार वय वर्ष 30 राहणार आमनापूर तालुका पलूस अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। या चौघांना अटक करून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने, जीप, कावठी, पिस्तूल असा 3,25,54,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा बँकेच्या झरे शाखेत दिनांक 7 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास खिडकीची काच फोडून गज गॅस कटरने कापून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। त्यानंतर आतील 22 सेफ डिपॉझिट लॉकर कटरने तोडून ग्राहकांनी ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने रोकड चोरट्यांनी चोरून नेली। या धाडसी चोरीने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या। अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते। त्यानंतर गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार आणि सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांची 2 पथके चोरट्यांच्या मागावर होती। चोरट्यांनी चोरी करण्यापूर्वी पकडले जाऊ नये यासाठी खबरदारी घेतली होती। त्यांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर CCTVचा DVR सोबत नेला होता। त्यामुळे गुन्ह्याची उकल करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते। तरीही पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला। तपास सुरू असताना पलूस येथे एका लॉजवर 7 ते 8 दिवसांपासून उत्तर प्रदेशातील काही जण उतरल्याची आणि त्यांना स्थानिक तरुणांनी मदत केल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी तेथे जाऊन तपास केला तेव्हा विश्वजित पाटील याचे उत्तर प्रदेशात गलाई दुकान होते। त्याची सराफ दुकानावर राहुल शर्मा याच्याशी ओळख होती। त्यामुळे शर्मा हा येथील साथीदारांना घेऊन आला होता। त्यांना संकेत जाधव, इजाज अत्तार यांनी चोरीसाठीचे साहित्य पुरवल्याचे समजले। तात्काळ पथक उत्तर प्रदेश दिल्लीकडे रवाना झाले। उत्तर प्रदेशातील ककराळा येथे शर्माला सोन्याच्या लगडसह ताब्यात घेण्यात आले। तेथून त्याला सांगलीत आणले। त्यानंतर संशयित विश्वजित पाटील, संकेत जाधव, इजाज अत्तार यांना सांगलीवाडीतील फल्ले मंगल कार्यालयाजवळ जीप DL 10 CK 9238 मधून ताब्यात घेतले। जीपमध्ये सोन्याचे चांदीचे दागिने, रोकड, गावठी कट्टा, 4 काडतुसे, गॅसची बाटली जप्त केली गेली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।